नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आपली विनंती देवाने ऐकली असं म्हणायचं का आपली आर्त देवाला विनवणी होती की इतके दिवस मार्केट सातत्याने मंदीत राहत आहेत, तर निदान दिवाळी तरी साजरी करता येऊ दे. तर आजही मार्केट तेजीत होतं आणि खूपच छान तेजीत होतं. 25,600चा टप्पा मार्केटने ओलांडला. 920 पॉईंट मार्केटमध्ये तेजी होती. आज आलेले सगळे रिझल्ट खूपच चांगले आले. ओबेरॉय रिॲलिटी हा आजचा विनर शेअर होता आणि KEI हा लूझर शेअर होता असं म्हटलं तरी चालेल. कारण KEIची ग्रोथचा जो स्पीड आहे तो कमी होऊ लागला आणि हे गुंतवणूकदारांना फारसं पटलं नाही, म्हणून KEIचा शेअर आज मंदीत गेला. इन्फोसिसचा रिझल्ट लागला. इन्फोसिसचं प्रॉफिट वाढलं, ते 7,365 कोटी झालं. त्यांचं रेव्हेन्यू 44,490 कोटी झालं. EBIT 9,353 कोटी. मार्जिन 21%. डॉलर रेव्हेन्यू 494 कोटीवरनं 506 कोटी. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 2.2% राहिली. लोअर एंडचा गायडन्स त्यांनी 1%वरून 2% केला आणि रेव्हेन्यू ग्रोथ 2 ते 3% राहील असं सांगितलं. त्यांची लार्ज डील 310 कोटी डॉलर्स एवढ्या व्हॅल्यूची झाली. त्यांनी 23 रुपये डिव्हिडंड डिक्लेअर केला आणि 27 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट आहे. सायंटचा रिझल्ट लागला. सायंटचे प्रॉफिट कमी झाले, 154 कोटीवरनं 128 कोटी. तर रेव्हेन्यू 1,712 कोटीवरनं 1,781 कोटी झाले. त्यांचं मार्जिन 16%वरनं 12.3% झालं. पण सायंटनी 16 रुपये डिव्हिडंड दिला. LTI माइंडट्रीचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट 1,254 कोटीवरनं 1,381 कोटी झाले. तर त्यांचं रेव्हेन्यू 9,840 कोटीवरनं 10,394 कोटी झालं. मार्जिन 15.9% झालं. डॉलर रेव्हेन्यू 118 कोटी झालं. पूर्वी हे 115 कोटी होतं. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 2.4% वाढलं. LTI माइंडट्रीने 22 रुपये डिव्हिडंड दिला आणि ह्यांची रेकॉर्ड डेट 24 ऑक्टोबर ही आहे. साऊथ इंडियन बँकेचं प्रॉफिट वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. ग्रॉस NPA कमी झाले. प्रोव्हिजन त्यांनी कमी केल्या. नेट NPA सुद्धा कमी झाले. कजारिया सिरॅमिक्स यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. आज ऑटो ॲन्सिलरीचे शेअर तेजीत होते, कारण अमेरिकेला भारताबरोबर ट्रेड डील करायची घाई झाली आहे. त्यांना चीनवर पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही, म्हणून अमेरिकेने भारताबरोबरचं ट्रेड डील हे फास्ट ट्रॅकवर घेतलं आहे.
म्हणजे लवकर पूर्ण करायचं मनावर घेतलंय आणि म्हणून सोना BLW, भारत फोर्ज, संवर्धना मदरसन हे सगळे शेअर आज तेजीत होते. इटर्नलचा रिझल्ट लागला, पण इटर्नलनी अकाउंटिंग प्रोसिजर बदलली आहे, त्यामुळे रिझल्टमध्ये गोंधळ जाणवला आणि जो शेअर 368 पर्यंत तेजीत गेला होता तो 338 रुपयापर्यंत कमी देखील झाला. त्यांचं प्रॉफिट 176 कोटीवरनं 65 कोटी झालं, पण त्यांचं उत्पन्न मात्र 4,788 कोटीवरनं 13,590 कोटी झालं. त्यांचा EBITDA 226 कोटीवरनं 239 कोटी झालं. मार्जिन कमी झालं, 4.7% 1.8% झालं. फूड डिलिव्हरी 2012 कोटीवरून 2,485 कोटी. क्विक कॉमर्स बिझनेस 1,156 कोटीवरनं 9,891 कोटी. त्यांनी 272 नवीन स्टोअर्स उघडली. त्यांचा अकाउंटिंग बदलामुळे असा रिझल्ट दिसतो आहे. फ्रँचायझी मॉडेलवरून ते आता इन्व्हेंटरी मॉडेल त्यांनी स्वीकारलं आहे. विप्रोचं प्रॉफिट 3,330 कोटीवरनं 3,246 कोटी झालं. विप्रोचं रेव्हेन्यू किंवा इन्कम 22,080 कोटीवरनं 22,641 कोटी झालं. मार्जिन 16.7% झालं. पूर्वीचं मार्जिन 16.2% होतं. त्यांचं EBIT 3,783 कोटी झालं आहे. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 0.3% आणि डॉलर इन्कम किंवा डॉलर रेव्हेन्यू 260 कोटी. आज कॅनरा रुबेरो AMC याचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 280 रुपये 25 पैशाला लिस्टिंग झालं. हा शेअर 266 रुपयाला दिला होता. आणि रुबिकॉन रिसर्च याचंही लिस्टिंग छान झालं. हा शेअर 485 रुपयाला दिला होता. लिस्टिंग 620 रुपयाला झालं आणि हा शेअर 638 रुपयापर्यंत गेलेला मी बघितला. ABBच्या मुख्य पेरेंट कंपनीला भारतातून 7% ऑर्डर्स कमी मिळाल्या आहेत. नेस्लेचा रिझल्ट खूप सुंदर आला. शेअरही छान वाढला. नेस्लेचा प्रॉफिट 986 कोटीवरनं 753 कोटी झालाय, पण रेव्हेन्यू मात्र 5,104 कोटीवरनं 5,644 कोटी झालाय. त्यांचं मार्जिन थोडं कमी झालंय, 22.9% वरनं 21.9%. पण त्यांची डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ डबल डिजिटमध्ये झाली. ही डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ 1% ते 2% होईल एवढी अपेक्षा होती. ही व्हॉल्यूम ग्रोथ खूप झाल्यामुळे मार्केटने त्यांना चांगला रिस्पॉन्स दिला. IOB म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, त्यांचे प्रॉफिट
777 कोटीवरनं 1226 कोटी झाले. नेट इंटरेस्ट इन्कम 2537 कोटीवरनं 3059 कोटी झालं. ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले. अशोक लेलँडला तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 1937 बससाठी ऑर्डर मिळाली. DB कॉर्पचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. इंडियन बँकेचं प्रॉफिट वाढलं 2706 कोटीवरनं 3018 कोटी. नेट इंटरेस्ट इन्कम 6194 कोटीवरनं 6551 कोटी. ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले. इंडियन बँकेचा रिझल्ट चांगला लागला. शेअर 804 रुपयापर्यंत गेला होता, तिथून 774 रुपयापर्यंत कमी झाला. मास्टेकचं प्रॉफिट 92 कोटीवरून 97 कोटी. तर हे क्वार्टर ऑन क्वार्टर नंबर्स आहेत. त्यांचा रेव्हेन्यू 915 कोटीवरनं 940 कोटी. तर त्यांचं मार्जिन 15% 15.5% झालं. एकंदरीत बोलायचं झालं तर आज जे रिझल्ट लागले ते सगळे रिझल्ट चांगले लागले. आजचं लिस्टिंगही चांगलं झालं, दोन्ही लिस्टिंग. त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस चांगला गेला. असंच जर मार्केट चांगलं गेलं तर लोकांची मंगलमय, सुखदायी, आनंदी अशी दिवाळी साजरी होईल. बघूया आता काय होतं आहे ते. कालची रिक्वेस्ट आज तरी देवाने ऐकली, उद्या काय होतं आहे ते पाहूया. नमस्ते.